पंतप्रधान मोदी आज नवी मुंबईत देशातील दुसऱ्या सर्वात मोठ्या इस्कॉन मंदिराचं उद्घाटन करणार। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत आयएनएस सुरत आणि आयएनएस निलगिरी या युद्धनौका तर वाघशीर ही पाणबुडी आज ताफ्यात सहभागी होणार। नवी मुंबईत कार्यक्रम पार पडणार। पंतप्रधान मोदी आज मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर, यावेळी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार। आगामी पालिका निवडणुकांसाठी मोदी कोणता कानमंत्र देणार याकडे लक्ष। शिवसेनेची काल हॉटेल ट्रायडेंटमध्ये बैठक, मोदींच्या दौऱ्याआधी शिंदेंचं आमदारांना मार्गदर्शन। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसह सदस्य नोंदणीबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। राष्ट्रवादीच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांबाबत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली। हसन मुश्रीफ आणि बाबासाहेब पाटलांच्या खात्याचे निर्णय बदलल्यानं नाराजीची चर्चा, सूत्रांची माहिती। खासगी बैठकीतील ऑडिओ क्लिप मीडियामध्ये जाहीर केली गेली, पदाधिकारी जबाबदारीनं वागतात का? बंद दाराआडच्या चर्चा बाहेर कशा येतात? भास्कर जाधवांनी ऑडिओ क्लिपवरती प्रश्न उपस्थित केले। भास्कर जाधव वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाची, अनुभवाची आम्हाला गरज आहे, मात्र त्यांना पक्षात घ्यायचं की नाही याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील। मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। शरद पवारांचा तोल सुटलेला आहे, महाराष्ट्र आणि मराठी माणसानं तुम्हाला हद्दपार केलाय, हे शरद पवारांनी विसरू नये। शरद पवारांच्या वक्तव्यावर आशिष शेलारांची प्रतिक्रिया। शरद पवार आणि उद्धव ठाकरे बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न करतायत, ते काँग्रेसला सोडायची हिंमत करू शकत नाहीत। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचं वक्तव्य। आमदार प्रवीण स्वामी यांचं जातवैधता प्रमाणपत्र खोटं असून ते रद्द करावं यासाठी याचिका दाखल। माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका। वाल्मी कराड सीआयडीच्या ताब्यात, न्यायालयानं कराडला ताब्यात घेण्याची परवानगी दिली। संतोष देशमुखांच्या हत्येच्या गुन्ह्यात कराडला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार। वाल्मी कराडवर मकोका अंतर्गत कारवाई, आक्रमक कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक। वाल्मी कराड संबंधी आज सकाळी बैठक होणार, 6 तासाहून अधिक काळ चालू असणारं आंदोलन तात्पुरतं स्थगित। सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, 15 ते 20 मिनिटं दोघांमध्ये चर्चा। कोणी मागणी केली म्हणून मकोका लागत नाही, एसआयटीनं त्यांचं काम दाखवलंय, आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य। हत्या प्रकरणातील कोणालाच सोडणार नसल्याचा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याचाही उल्लेख। दोषी असणाऱ्यांवर कारवाई होईल, सीआयडी एसआयटी त्यांचं काम करतायत, कुणाकडे पुरावे असतील तर आम्हाला द्यावे, आरोपीला थारा दिला जाणार नाही, अजित पवारांचा इशारा। संतोष देशमुख हत्या प्रकरणात कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, अजित पवारांचं आश्वासन। तर चुकीची माणसं असतील तर बाजूला करावी लागतील, धनंजय मुंडेंबाबत अजित पवारांचं वक्तव्य। मंत्री धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतली, दोघांमध्ये 10 मिनिटं चर्चा। परळीतील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती पाहता धनंजय मुंडे तातडीनं परळीला रवाना। सध्याची परिस्थिती शांत झाल्यानंतर परळीमध्ये माध्यमांशी बोलणार, धनंजय मुंडेंची एबीपी माझाला प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असती तरी आपण कोणाच्याही राजीनाम्याची मागणी करणार नाही, खासदार बजरंग सोनावणेंची प्रतिक्रिया। तपासात सगळं काही समोर येईलच, सोनावणेंचं वक्तव्य। हत्येचं कारस्थान रचणाऱ्यांना फाशी व्हावी, तपास योग्य दिशेनं सुरू राहावा। वाल्मी कराडवर मकोका लावल्यानंतर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। मकोकानंतर आता 302 अंतर्गत कारवाई करा, वाल्मी कराडवर मकोका लावल्यानंतर मनोज जरांगेंची मागणी। तसंच ही दरोडेखोरांची टोळी असून यांच्यामुळे समाजाला बट्टा लागल्याचंही वक्तव्य। वाल्मी कराडला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा कराडची पत्नी मंजिरी कराड यांचा आरोप। आता याचा निषेध करत या प्रकरणी जातीवाद आणि राजकारण करण्यात येत असल्याचंही वक्तव्य। देशमुखांच्या पत्नीबद्दल दुःख आहे, मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, मात्र विनाकारण कोणालाही अडवू नका आणि जातीवाद करू नका, कराडच्या पत्नीचं वक्तव्य। खंडणी प्रकरणी जामिनासाठी वाल्मी कराडचा अर्ज, केज कोर्टाकडे कराडच्या वकिलाकडून जामिनासाठी अर्ज दाखल।
वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानं कराड समर्थकांना टोकाचं पाऊल उचललं. ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न, समर्थकाचा पाय जळला. कराड समर्थकांनी परळी डेपोची बस फोडली. फोडलेली बस परळी स्थानकात आणण्यात आली आहे. कायदा हातात घेऊ नये, सगळ्यांच्या भावनांचा विचार करू. बीडच्या अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडकेंचं कराड समर्थकांना आवाहन. सुप्रिया सुळेंचा आज पुणे दौरा. जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम, महावितरण आणि डीआरएम ऑफिसला भेट देऊन अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी स्वतंत्रपणे लढली तर कार्यकर्त्यांना संधी मिळेल, याचा अर्थ आघाडीत बिघाडी आहे असा होत नाही. आमदार विकास ठाकरेंचं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी माजी खासदार आनंद परांजपे यांची निवड. परांजपे यांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नियुक्तीचं पत्र दिलं. आमदार अपात्रतेसंदर्भात उद्या सुनावणी. विधान परिषद सभापती राम शिंदेंच्या समोर विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये सुनावणी होणार. सोबत नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातील याचिकेवरही सुनावणी होणार. मुंबईमध्ये 19 जानेवारीला राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचा मेळावा. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर महापालिका क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांना मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याच्या सूचना. आनंदवन महारोगी सेवा समिती संस्थेला 3,08,00,000चा निधी तातडीनं वितरित करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश. या निधीमुळे महारोगी सेवा समितीसमोरचं आर्थिक संकट दूर होणार. राज्यातल्या प्रार्थनास्थळांवरील बेकायदेशीर भोंग्यांवर काय कारवाई केली? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल. कारवाईचा अहवाल 6 आठवड्यात सादर करण्याचे आदेश. अखेर मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांना औषध पुरवठा होणार. पेमेंट प्रक्रिया सुरू झाल्यानं पुरवठादारांचा निर्णय. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात गार्बेज फ्री अवर मोहीम राबवली जाणार. गर्दीच्या ठिकाणी सकाळी 11 ते 1 या वेळेमध्ये सामूहिक स्वच्छता मोहीम राबवली जाईल. एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचं तर बोरिवलीमध्ये 100 खाटांचं रुग्णालय उभारणार. एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून उपचार केले जातील. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा. ओला, उबर, रॅपिडोसारख्या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच नियमावली अंतर्गत आणणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा. बुलढाण्यात केस गळती झालेल्या नागरिकांच्या संख्येत वाढ. नांदुरा तालुक्यात आणखी 20 जणांची भर. सध्या शेगाव आणि नांदुरा तालुक्यातील केस गळती होणाऱ्यांची संख्या 178 वर. आयसीएमआरच्या पथकाकडून केस गळती झालेल्या नागरिकांची तपासणी पूर्ण. करिअरमध्ये अशा पद्धतीची घटना बघितली नाही. डॉक्टरांची प्रतिक्रिया. पुढचे काही दिवस परिसरातच राहणार. केसगळतीमुळे बोंडा गावातील नागरिक त्रस्त. लग्नाळू तरुण तरुणींचे विवाह थांबले. कोणताही पाहुणा, भाजी विक्रेते, दूधवाला गावात येत नसल्याचं भीषण वास्तव समोर. केसगळतीच्या समस्येवर लवकर तोडगा काढण्याची ग्रामस्थांची मागणी. कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचं 17 जानेवारीला आंदोलन. सीमाप्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधणार. बारामतीच्या पुरंदर तालुक्यातील सासवड पोलीस ठाण्यावरती गावकऱ्यांचा मोर्चा. भिवंडीमध्ये हॉटेल व्यावसायिकावर हल्ला होऊन 3 दिवस झाले तरी आरोपींना अटक न केल्यानं गावकरी संतप्त. गोंदियामध्ये युवा कार्य शिकाऊ प्रशिक्षणार्थींचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक मोर्चा. प्रशिक्षणाचा कालावधी वाढवण्यात यावा, स्थायी रोजगार मिळावा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते महेश कोठे यांच्या पार्थिवावर आज सोलापूरमध्ये अंत्यसंस्कार. सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होतील. गणपत गायकवाड यांच्यासोबतच्या दोघांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर. हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये गणपत गायकवाडांनी गोळीबार केला होता. घटनेच्या वर्षभरानंतर चालक रणजित यादव आणि संदीप सरवणकर यांना जामीन मंजूर. नागपूरमध्ये मानसोपचार तज्ज्ञाकडून समुपदेशनाच्या नावाखाली लैंगिक शोषण. अनेक वर्षांपासून तरुण आणि अल्पवयीन मुलींचं शोषण केलं. तरुणीच्या तक्रारीवरून आरोपीला अटक. गोव्याहून मुंबईमध्ये येणाऱ्या विमानामध्ये बॉम्ब बसल्याची चिठ्ठी सापडल्यानं खळबळ. तपासात काही संशयित सापडले नसून अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. नागपूरमध्ये नायलॉन मांजामुळे जखमी झालेल्या 17 जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ. अनेक रुग्णांचे मांजामुळे कान, नाक, बोट, हाताला दुखापत. उपचारासाठी रुग्णालयात दाखल.
सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेमध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत होम प्रदीपन सोहळा संपन्न। तिसऱ्या दिवशीच्या मिरवणुकीवेळी नंदीध्वजाला विद्युत रोषणाई। अमरावतीच्या टोंगलाबाद इथं तुरीच्या गंजीला आग। 5 एकरवरची कापून ठेवलेली तुरीच्या पेंड्यांची गंजी जळल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। हिंगोली जिल्ह्यात तूर डाळ बाजारात आल्यानंतर तुरीच्या भावात मोठी घसरण। एका महिन्यात भाव 11,000 रुपये प्रति क्विंटलवरून 7,000 प्रति क्विंटलवर, शेतकरी निराश। नवी दिल्लीमध्ये सोनिया गांधींच्या हस्ते आज नव्या काँग्रेस मुख्यालयाचं उद्घाटन होणार। इंदिरा गांधी भवन असं मुख्यालयाचं नाव। देशभरातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयातील मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं केलेल्या शिफारसीला राष्ट्रपतींची मंजुरी। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 20 जानेवारीनंतर 3 ते 4 रॅली। एक रॅली उत्तर पश्चिम दिल्लीत, दुसरी उत्तर पूर्व दिल्ली, तिसरी रॅली दक्षिण किंवा दक्षिण पश्चिम दिल्लीमध्ये होण्याची शक्यता। उत्तराखंडमध्ये लवकरच समान नागरी कायदा लागू केला जाणार। या अंतर्गत राज्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू इच्छिणाऱ्या जोडप्यांना विवाहाप्रमाणे नोंदणी करावी लागेल। मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी सरकारचं अधिकाऱ्यांना यूसीसी पोर्टलचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात। जम्मू काश्मीरमधील नौशेरा इथं भूसुरुंगाचा स्फोटामध्ये 6 जवान जखमी। भवानी सेक्टरमधील माकडी भागामध्ये स्फोट। ही घटना घडली तेव्हा 3 गोरखा रायफल्सची एक तुकडी खांबा किल्ल्याजवळ गस्त घालत होती। 15 वर्षांनंतर येणाऱ्या गाजलेल्या हुप्पाहुया चित्रपटाचा सिक्वेल। दिग्दर्शक समित कक्कड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हुप्पाहुया 2 ची घोषणा केली। नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य प्रेमकथेवर आधारित चित्रपट सिर्फ तुम घेऊन येतायत। चित्रपटाचं पोस्टर त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलं। या चित्रपटाचं चित्रीकरण एप्रिल महिन्यात ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये सुरू होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।